हाय नमस्कार. आज पुन्हा एकदा सुनंदाईस किचन चॅनलवर तुमचं अगदी मनापासून स्वागत. तर चला, कसे आहात? बरेच असणार, बरेच आजचा दिवस तुमचा खूप खूप सुखा समृद्धीचा आणि खूप छान मस्त आनंदाचा आरोग्याचा जावं ईश्वरचरणी प्रार्थना. तर आज 8 वाजता व्हिडिओला सुरुवात केलेली आहे. घड्याळामध्ये 8 वाजलेले आहे. तर चला तर त्यासाठी तुम्ही व्हिडिओ पूर्ण बघा आणि आज खूपच छान व्हिडिओ होणार आहे. व्हिडिओ पूर्ण बघा. चला मी आता छान प्रकारे मस्त 2 ते 3 पाण्याने चिकन इथं धुवून दिलेलं आहे. जोपर्यंत नितळ पाणी निघत नाही तोपर्यंत मस्तपैकी बघा. आता आहे ना, याला मॅरिनेट करून ठेवायचं आहे. आता इथं मी अद्रक, लसूण आणि हिरव्या मिरचीची पेस्ट इथं लावून देणार आहे. आणि थोडंसं दही, अर्धी वाटी दही होतं ते सुद्धा मी इथं. आणि चला आता राकेश खूप छान प्रकारे मस्तपैकी बिर्याणी बनवणार आहे. त्याच्या हातची बिर्याणीला खूप स्वाद असतो आणि त्यासाठी आम्ही त्यालाच बनवायला लावतो. तर त्याला खूप मस्त प्रकारे बनवता येते आणि खूप टेस्टी बनवतो तो. तर बघा इथं एवढे 2 वाट्या तांदूळ घेतलेले आणि इथं अंशूने आहे ना परत चटणी, मसाला, जिरं, बडीशोपची पावडर असं हे पण लावून दिलेलं आहे. आता गॅस पेटून आहे ना कुकर ठेवलेला आहे राकेशने आणि तिथं टमाटे, कांदे सर्व काही मस्त फ्राय करायला टाकून दिलेले आहे. आणि बघा मस्तपैकी फ्राय करून घेतो येतो आणि पटापट जमतं त्याला, पटकन बनवून पण घेतो तो. आपल्याला खूप उशीर लागतो आणि त्याला तसं काही वेळ पण लागत नाही. आणि बघा छान मस्त मॅरिनेट झालेलं आहे आता आपलं चिकन इथं. आणि बघा खूपच छान प्रकारे मस्त कांदे, टमाटे सर्व काही फ्राय करून घेतलेले आणि अद्रक लसूणची पेस्ट तर चिकनलाच लावून घेतलेली आहे. बघा सर्व काही मॅरिनेट झालेलं आहे. आता इथं टाकून देते. आणि हे बघा राकेशने आता हे चिकन इथं टाकून दिलेलं आहे. आधी थोडं चिकन मस्तपैकी फ्राय होऊ द्यायचं. हे बघा सर्व काही असं मिक्स करून घेणार आहे तो. आणि हे बघा खूप छान प्रकारे मस्तपैकी आता थोडं झाकण ठेवणार आहे 5 मिनटं, 5 ते 10 मिनटं. म्हणजे ना चिकन खूप छान मस्त, थोडी आस लागली का खूपच छान होऊन जातं चिकन. त्यासाठी इथं आता आहे ना कोथिंबीर कापून घेतलेली त्याने राकेशने. बघा छान प्रकारे मस्त बारीक कोथिंबीर पण कापून घेतलेली. आणि बघूया आता चिकन छान मस्तपैकी बघा. आता हे तांदूळ धुवून घ्यायचे. आता मी धुवून देते त्याला तांदूळ. हे बघा 2 वाट्या तांदूळ घेतलेले आहे आणि हे तांदूळ बिर्याणीचे तांदूळ आहेत. आणि तांदूळसुद्धा मस्तपैकी 2 पाण्याने धुवून दिलेले आहे छान मस्त. कारण कसं असतं ना, चांगले बी तांदूळ राहिले तरी पावडर लावलेलं असतं ना, खराब नाही होण्यासाठी. त्या लोकांनी पण पावडरच लावलेलं असतं, म्हणून आपण यांना धुवूनच वापरायचे. कधी असं बिना धुवायचे नाही वापरायचे. बघा किती असं पांढरं पाणी निघते बघा. तर हे पण तांदूळ मी असं 2 ते 3 पाण्याने मस्तपैकी स्वच्छ धुवून घेतले आणि आता दिले राकेशला धुवून. बघा दुसरं पाणीसुद्धा किती पांढरं निघतं आहे. तर चला अजून एक पाण्याने धुवून मी राकेशकडे देणार आहे तांदूळ. आणि आता बघा ते चिकन मॅरिनेट केलेलं होतं ना, ते भांड्यामध्ये सुद्धा पाणी टाकून घेतलेलं आहे. कारण की आपला एवढा मसाला असतो ना, तर वाया न जावं त्यासाठी. बघा परत छान झालेलं आहे. आता हे तांदूळ इथं टाकणार आहे. हे बघा दम बिर्याणीपेक्षा पण ही बिर्याणी खूपच छान लागते आणि इतकी टेस्टी लागते. तुम्ही एकदा नक्की ट्राय करून बघा. राकेशची रेसिपी तुम्हाला खरंच आवडेल खूप. आणि तुम्ही व्हिडिओ पण बघा, खूप छान व्हिडिओ मस्त झालेला आहे आज. कारण बिर्याणीची एवढी टेस्टी झालेली आहे राकेशच्या हाताची. हे बघा मस्तपैकी त्याने पूर्ण असं मिक्स करून घेतलेलं आहे आता इथं. आणि पाणी पण गरम केलेलं आहे बरं का, साईडलाच पाणी गरम करायला ठेवलेलं आहे.
आधी ते गरम पाणी टाकायचं, नंतर ते गार पाणी. हे बघा, हे पाणी टाकून दिलेले आहे आता. आता हे पण पाणी आपल्याला लागेल तेव्हा टाकायचं. हे बघा, हे गरम पाण्यामध्ये टाकलं की मग ते मिक्स होऊन जाणार, कारण ते थंड पाणी आहे ना, त्यासाठी. आणि हे बघा, आता सर्व काही मिक्स करून दिलेलं आहे. आता आपल्याला इथं कोथिंबीर टाकायची. तर चला, आता हे पण मस्त मिक्स करून आता कुकरचं झाकण लावून देणार आहे. छान प्रकारे आता सोबत खाण्यासाठी उडदाचे 2 ते 3 पापड इथं तळून घेणार आहे. आणि बिर्याणीसोबत ना उडदाचे पापड खूप छान लागतात. ते सुद्धा तुम्ही एकदा ट्राय करून बघा. असं तर भाजूनच घेते मी, पण आज म्हटलं चला तळूनच पापड खायची इच्छा झाली, त्यासाठी मग तळून घेतले. अशा प्रकारे आता पापडसुद्धा तळून झालेले. तर इथं कांदा, निंबू ते पण कापून घेतलेले आहे. चला ना, आता या सर्वजण राकेशच्या हाताची बिर्याणी खायला. मस्त मस्त आणि टेस्टी टेस्टी पापडसुद्धा तळले गेले. मी आता सर्व काही तिकडे, आम्ही हॉलमध्ये टी व्ही आहे ना, टी व्ही बघत बघतच जेवण करतो. हे सर्व काही आता मी हॉलमध्ये नेते. बाकीच्या सर्व वस्तू अंशूने नेल्या इथं. तर चला, आपली बिर्याणी पण इथं छान मस्त तयार झालेली. चला आता. तर बघा, झाकण उघडते आणि बघा तुम्ही, एकच नंबर बिर्याणी इथं झालेली आहे. तुम्ही बघू शकता आणि खूपच छान. आता सर्वांसाठी मी इथं ताटं करून घेते. आणि आमच्या इथं जास्त कोणी पीस खात नाही ना, त्यासाठी मग कमीच चिकन आणलं होतं. जास्त राईसच आवडतो, फक्त स्वाद म्हणून टाकलेलं असतं. बघा, खूपच छान, एकच नंबर. तर चला, आज पुरता एवढाच व्हिडिओ कसा वाटला ते तुम्ही लाईक कमेंट करून नक्की कळवा. आणि बघा, पापड, कांदा, कैरी, निंबू सर्व काही सोबत घेतलेले. तर चला, या सर्वजण टेस्टी राकेशच्या हाताची बिर्याणी खायला. राकेश पण बसला इथं जेवण करायला. त्याचा पाय दुखतो म्हणून तो वरतीच बसतो जेवायला. तर आम्ही सर्वजण इथं खालीच बसलेलो आहे जेवायला. पटापट असं वाढून घेतलं. तर चला, आज पुरता एवढाच व्हिडिओ. भेटू पुन्हा पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्व यूट्यूबच्या ताई दादांना बाय बाय.